अनुसूचित जाती एससी आरक्षणाचा गैरवापर करून खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून विजय झालेल्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने सोमवारी 9 मार्च रोजी कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आज इचलकरंजी येथे प्रांत कार्यालय चौकात करण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात निर्धार करण्यात आला। नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्रांचा वापर करून आरक्षित जागांवर निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला। या प्रकरणामुळे खऱ्या एससी समाजातील पात्र उमेदवारांवर अन्याय झाला असून संविधानिक आरक्षण व्यवस्थेवरच घाला घातला गेल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे। संबंधित व्यक्तींची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांना पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। अपूर्ण कागदपत्रांची तपासणी न करता प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक, पारदर्शक व वेळबद्ध करावी अशी ही समितीने स्पष्ट केले आहे। दरम्यान 9 मार्च रोजी होणाऱ्या या महामोर्चात महिला, युवक, विद्यार्थी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उत्तमदादा कांबळे, सुजित मिंचेकर, प्रमोद कदम, राजीव आवळे, अब्राहम बापू यांच्यासहित जिल्ह्यातील बहुजन समाजातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे। यावेळी दीपक भोसले, प्रमोद कदम, देवानंद कांबळे, भीमसेन कांबळे, प्रशांत कांबळे, डॉक्टर उदय कांबळे, रोहित जाधव, यशवंत कांबळे, बाबासो कांबळे, शामराव नाईक, प्रताप नाईक, अमर नाईक, राजू दोडमनी, वैभव कांबळे, संजय कांबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता।